हॅलो आणि व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण पाहता युनिट नंबर 3 केमिस्ट्रीमध्ये आयनिक इक्विलिब्रियम. आता यामध्ये आजचा टॉपिक आपला आहे सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. ठीक आहे, आता इक्विलिब्रियम काय आपण पाहिला आहे, सोल्युबिलिटी काय आपण तेही माहीतच आहे, आपण तो पाहणारच आहे, अजूनही पाहणारच आहे. यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे. पहिले काय या शब्दाचा अर्थ काय, स्पॅरिंगली सोल्युबल. स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजे काय? एखादा जर का कंपाऊंड आहे तो वॉटरमध्ये स्लाइटली सोल्युबल आहे. अ कंपाऊंड डिझॉल्व्ड ओनली स्लाइटली इन वॉटर कॉल्ड ॲज स्पॅरिंगली सोल्युबल. याचा असा मराठी अर्थ असा, एखादा कंपाऊंड वॉटरमध्ये कमी प्रमाणात सोल्युबल होत असेल, स्पॅरिंगली म्हणजे थोड्या प्रमाणात, अतिशय कमी प्रमाणात जर सोल्युबल होत असेल तर त्याला स्पॅरिंगली सोल्युबल म्हणतात. ठीक आहे, एक लक्षात घ्यायचं, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये हा पॉईंट एक्सप्लेन करत असताना मी एक एक्झाम्पल घेणार आहे. ते एक्झाम्पल लक्षात घ्या. सपोज AgCl सिल्वर क्लोराईड हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. याचा अर्थ असा काय, याचा वॉटरमध्ये लिमिटेड क्वांटिटीमध्ये सोल्युबिलिटी आहे, खूप जास्त सोल्युबल होत नाही, म्हणजे याच्यामध्ये इक्विलिब्रियम एक्झिस्ट होईल. कशामध्ये तर डिसोसिएटेड आणि अनडिसोसिएशन, म्हणजेच अनडिसोसिएटेड सॉलिड AgCl आणि डिसोसिएटेड त्याचे आयन्स जसं AgCl आणि Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह यांच्यामध्ये. बघू यामध्ये सपोज AgCl घेतात, त्या AgClला आपण लिमिटेड अमाऊंटमध्ये वॉटर घेतो, से 100 ml म्हणा, 1 लिटर म्हटलं तर चालतं. यामध्ये जर आपण AgCl टाकला स्मॉल अमाऊंटमध्ये घेतला, छोटासा AgCl तर टाकला ना, तर जसं टाकलो आपण त्याला काय होईल, आपण त्याला स्टरर घेऊया आणि असं फिरवतो. जसं आपण कसं पाण्यामध्ये मीठ टाकतो आणि चम्मचनं फिरवतो तसं स्टर करतो. देन सोल्युशन तयार होईल. त्या सोल्युशनला आपण म्हणू सोल्युशन ऑफ AgCl. रिमेंबर, AgCl इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, म्हणजे स्पॅरिंगली सोल्युबल स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे बा, हे लक्षात. म्हणजे आता आपल्याला म्हणू सोल्युशन ऑफ AgCl. ओके, आता ह्या सोल्युशनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये हा AgCl हा स्पॅरिंगली सोल्युबल आहे, जसं मी पहिलेच बोललो आहे. तर वॉटरमध्ये याची व्हेरी लिमिटेड अमाऊंटमध्ये सोल्युबिलिटी होईल, हेच तिथे इक्विलिब्रियम एक्झिस्ट होईल. कसं, AgCl सॉलिड जो आपण वॉटरमध्ये टाकतो समजा, इक्विलिब्रियम Ag पॉझिटिव्ह इथं ॲक्वा प्लस काय राहील Cl सिंगल निगेटिव्ह इथं ॲक्वा. हे मी राहण्यासाठी करतो की ते चाराचे दिसले पाहिजे. याचा सिंपल अर्थ असा का AgCl वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर Ag पॉझिटिव्ह Cl सिंगल निगेटिव्ह असे त्याचे आयन्स बनणार आहे. म्हणजे काय झाला, डिसोसिएशन पार्ट हा झाला अनडिसोसिएटेड. ओके, हेच जास्तीत जास्त AgCl हा अनडिसोसिएटेड राहील आणि काही प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात AgCl चे आयन्स बनतात. ओके, हेच देयर इज अ डायनॅमिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट between the dissociated AgCl ions, that is Ag single positive and Cl single negative, and undissociated AgCl solid. This called as the solubility equilibrium. याचा मराठी अर्थ असा का अशा प्रकारच्या वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर AgCl हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, नो डाऊट, विषय तो नाही, तो कम्प्लिटली व्हायला पाहिजे होता, पण तो स्पॅरिंगली सोल्युबल आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात पहिलेच येते का तो कम्प्लिटली डिझॉल्व होतो. इथं असा आहे नाही, पण AgCl हा स्पॅरिंगली सोल्युबल आहे, हेच त्याची व्हेरी लिमिटेड अमाऊंटमध्ये सोल्युबिलिटी वॉटरमध्ये आहे. जसं आपण AgCl एखाद्या बेकरभर पाण्यामध्ये टाकला, त्यानंतर त्याला आपण स्टर करू, नंतर फार जास्त प्रमाणामध्ये AgCl हे अनडिसोसिएटेड राहील हे असे, आणि काही प्रमाणात त्याचे AgCl हा म्हणजे Ag पॉझिटिव्ह आणि Cl सिंगल निगेटिव्ह असे आयन्स बनवतात. इथं इक्विलिब्रियम एक्झिस्ट होईल. आता हे सोल्युशन सॅच्युरेटेड आहे,
आता सॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन हे सोल्युशनचे प्रकार झाले. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे असं का त्या अमाऊंटमध्ये आपण समजा वॉटर घेतलं, से XYZ आपण 100 ml वॉटर घेतलं, त्याच्यामध्ये XYZ नावाचा कंपाऊंड तुम्ही किती सोल्युबल करता. एक वेळ अशी येईल का त्याच्यावर तुम्ही वरून टाकलेला हा जो कंपाऊंड आहे आपण त्याला सोल्यूट म्हणून, तो सोल्युबल होणार नाही. मी सिंपल एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये तुम्ही NaCl म्हणजे मी घरचं मीठ टाकून राहिले, त्याला टेबल सॉल्ट म्हणतो. टाकून राहिले 1 चम्मच टाकलं, 2 चम्मच टाकलं, 3 चम्मच टाकलं, ते पूर्ण सोल्युबल झालं. समजा काचेचा ग्लास तुम्ही स्टर करून राहिले. मग आता त्या ठिकाणचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे कॉन्स्टंट आहे. मग आता तुम्ही आता किती वेळ मीठ टाकणार आहे, जिथपर्यंत ते सोल्युबल होईल तिथपर्यंत असणार. एक वेळ अशी येईल का तुम्ही जे सॉल्ट टाकू राहिले ते त्याच्यामध्ये सोल्युबल होणार नाही. त्या कंडिशनला म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन. हेन्स अशा कंडिशनमध्ये तुमचं इक्विलिब्रियम एक्झिस्ट होईल. हे डायनॅमिक इक्विलिब्रियम आहे आणि याला म्हणतो आपण सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. मग आपण पाहला इक्विलिब्रियमचं प्रोडक्ट आहे बघा. नाव K इक्वल्स टू आपण याच्या ठिकाणी काय बेटा कसा म्हणतो 5. नाव Kg पॉझिटिव्ह करून बघा तुम्हाला आता ही गोष्ट येते. आणि इकडे काय आहे Cl सिंगल खाली काय लिहायचं Ag हा जी स्मॉल काढायचा. more quantity that is undissociated, hence we take it as a constant. Hence now AgCl equals to constant आणि त्याला आपण म्हणणार आहे K डॅश. AgCl हा कॉन्स्टंट घेतला आणि त्याला आपण म्हणणार आहे K डॅश. मग आता इक्वेशन कसं हे आता बघा नाव K इक्वल्स टू काय रे बोला लिहित असतं AgCl सॉरी Ag पॉझिटिव्ह इथं काय रे Cl सिंगल निगेटिव्ह खाली काय राहणार. मग आता या कॉन्स्टंट इकडे घेऊन जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये पाहतो होतो फार जास्त गरज नाही त्याला इव्हॅल्युएट करण्याची. K into K डॅश इक्वल्स टू ठीक आहे. जसं मागचं एक्झाम्पल आपण केलं होतं ना वाटवायचं तसं. आता K into K डॅशला आपण म्हटलं होतं ASP. व्हॉट इज ASP? सोल्युबिलिटी प्रोडक्ट. ओके. हेन्स जर का मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहिला आहे हेन्स नाव ASP इक्वल्स टू काय काय लिहायचं तसं आहे तसंच. Ag पॉझिटिव्ह and Cl सिंगल negative. This is the ionic product of sparingly soluble salt AgCl. ओके हे लक्षात घ्यायचं. आता हे झालं सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. ओके नाव एक जनरल एक्झाम्पल घेतो मी त्यानंतर बाकीचे एक्झाम्पल इलॅबोरेट करतो. ओके समजा एक्झाम्पल आपल्याकडे सॉल्ट आहे Pa नावाचा. Pa नावाचा सॉल्ट आहे X1 जसं Al2 मध्ये घेतो आपण तसं सॉल्ट इक्विलिब्रियम एक्झिस्टिंग. समजा स्पॅरिंगली सोल्युबल आहे. काय होणार आहे X अमाउंट B Y पॉझिटिव्ह प्लस सांगतो मी Y म्हणजे A X निगेटिव्ह. इथे लिहायचं आहे aqua. मी हे जनरल एक्झाम्पल घेतलं जनरल सॉल्टचं. त्यानंतर मी हे सगळे एक्झाम्पल सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करून तुम्हाला दाखवणार. नाव Pa इज द जनरल सॉल्ट. यानी कोणता सॉल्ट जो सॉल्ट स्पॅरिंगली सोल्युबल आहे त्यामुळे डायरेक्ट इक्विलिब्रियम एक्झिस्ट होणारच. हेन्स दिस इज द सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम रिगार्डिंग दॅट सॉल्ट जो सॉल्ट स्पॅरिंगली सोल्युबल आहे तो. नाव आता आपण लिहित आहोत. मी एक्झाम्पल जे एक्सप्लेन कराल तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे. जनरल एक्झाम्पल XB Y पॉझिटिव्ह. Y म्हणजे ही नंबर. आता तसा 2 पॉझिटिव्ह 3 पॉझिटिव्ह होता पण त्याला Y म्हणतो. आणि ते X का आपण लिहितो कारण दोन्ही Y नाही घेऊ शकत ना आपण. ते अशा प्रकारे नाव कसं लिहायचं मग त्याला नाव ASP. आता तुम्ही
एवढं जरी केलं तरी लास्टमध्ये लिहिणार तुम्ही सांगा इक्वल्स टू सांगा काय करायचं नाव बी वाय पॉझिटिव्ह हा जो एक्स आहे तो इथे ठीक आहे आणि इथे कसं ए एक्स निगेटिव्ह आणि हा वाय एक एक मार्गाला असे एक्झाम्पल राहतात एक्झाममध्ये सोल्युबिलिटी प्रोडक्टचं काढून दाखवा म्हणजे सोल्युबिलिटी क्लिअर काढून दाखवा ते असं हे तुमच्या लक्षात नसं ना मी जनरल एक्झाम्पल घेतला तुम्ही हे सगळं एक्सप्लेन करतो तेव्हा तुमच्या लक्षात येणार पहिलं एक्झाम्पल आपलं आहे PaSO4 ओके फर्स्ट एक्झाम्पल सॉरी ठीक आहे आता त्याचं सोल्युबिलिटी क्लिअर कसं राहील नाव काय आहे तुम्ही काढताच Pa2 पॉझिटिव्ह प्लस SO4 as a 2 negative black white मध्ये now what is the product solubility product काय त्याचं सांगा बरं काय लिहा now KSP equals to सांगा कसं लिहायचं आता एक्झाम्पल बस एवढंच राहतं एक मार्काला बाकी काही नाही याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट तुम्ही कसा लिहा हे असं नाव काय लिहायचं इथं नाव Pa2 पॉझिटिव्ह आणि SO4 निगेटिव्ह संपलं एक्झाम्पल एक मार्कासाठी एकदम तुम्हाला असा प्रश्न राहू शकतो सेकंड एक्झाम्पल आहे CaF तसं सॉरी सोल्युबिलिटी क्रिया कसा आहे काय रे नाव Ca2 पॉझिटिव्ह आता F2 मध्ये हा कोण घ्या हे पॉझिटिव्ह आता F हेन्स ट्वाइस F सिंगल निगेटिव्ह ठीक आहे मग आता त्याचा KSP म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसं नाव KSP इक्वल्स टू कसं होईल ते सांगा बरं Ca2 पॉझिटिव्ह आता इथे पूर्ण घ्या इथे F ॲज अ सिंगल निगेटिव्ह आणि जी संख्या इथं असेल जेवढा अमाऊंट मध्ये असेल तो 2 असं 3 असं काय तो लिहायचा हे दिस इज कॉल्ड सोल्युबिलिटी प्रोडक्ट थर्ड एक्झाम्पल घेतो लास्ट तुम्ही करायचं थर्ड एक्झाम्पल आहे असं Bi2S3 कसा Bi2S3 हे एक्झाम्पल Bi2S3 झालं आता पाहू कसं सॉलिड इक्विलिब्रिया कसं होईल त्याचं पहा ट्वाइस Bi as a B पॉझिटिव्ह इथं ॲक्वा लिहायचं असं प्लस थ्राइस S डायनेगेटिव्ह आता हे चार्जेस असतात हे चार्जेस कसे आहे हे 11वी मध्ये पहा हे इथं सुद्धा ॲक्वा लिहायचं सिंपल भाषेत समजा तुम्ही सोल्युबिलिटी मग सोल्युबिलिटी प्रोडक्ट तुम्ही कसं लिहिणार आहे हे नाव KSP म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट इक्वल्स Bi3 पॉझिटिव्ह आणि मग त्याचा नाव Bi3 पॉझिटिव्ह किती रे स्क्वेअर अँड S डायनेगेटिव्ह किती आहे ओके अशा प्रकारचे एक्झाम्पल आता एक मार्गात राहते राईट टू सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ दॅट सॉल्ट वगैरे असं एक्झाम्पल राहते लास्ट एक्झाम्पल तुम्ही करून बघा आणि ते प्रश्न असं तुम्हाला विचारा याच्यानंतर आपण रिलेशन करणार आहे सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्टमध्ये काय रिलेशन ठीक आहे तर आजच्यासाठी एवढंच जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता ओके बेटा